यांचा भगवान परमात्म्याचा नाम महिमा सांगणारा अभंग आहे। भगवंताच्या नामाचा स्वतंत्र महिमा आहे। प्रत्येकाच्या नावाचा महिमा असतोच, पण तो कोणाकडून तरी आणला असतो। देवाच्या नामाचा महिमा तसा नाही। मनुष्याची परिचिती व्हावी पण स्वतःच्या नावाने झाली तो उत्तम। उत्तमो आत्मनो ख्याता पितरो ख्याता शमध्यमा अधम श्वशुर ख्याता भार्या ख्याता धमा धमा। आपल्या नावावरून केलेला परिचय। खाऊ ती कोणी चाल गायली हो, कोण होते होते गायक, स्वतःच्या नावावरून झालेली ओळख, फर्स्ट क्लास परिचय। खाऊ कोणाचा मुलगा होतो, पितृ ख्याता मध्यमा, बापाच्या नावावरून झाला परिचय, सेकंड क्लास परिचय। अधम श्वशुर ख्याता, सासऱ्याच्या नावाने झालेला परिचय, थर्ड क्लास परिचय। पण भार्या ख्याता धमा धमा, बायकोच्या नावावरून झालेला परिचय, त्याला क्लासच नाही। मार आला विठाला देवाचा नाम महिमा आहे, स्वरूप महिमा आहे, गुण महिमा आहे। देवाच्या चरणाचा, डोळ्याचा, कृपेचा, नामाचा, या सगळ्या महिमांचे प्रमाण आपल्या परंपरेत आपल्याला पाहायला मिळतात। काय तुकोबा रे, तुम्ही परंपरा आणली, कधी नाम ऐकायचं, कधी रूप ऐकायचं, कधी स्वरूप ऐकायचं, मिळेल काय? ऐश्वर्य श्रवणात भक्ती ही उत्पन्न हा नापी वर्धते विना गुणानुसंधानात। काय सर्व दर्पणामध्ये भगवंताचं दर्शन घडवलं। ऐश्वर्य श्रवणात भक्ती ही, अरे देवाचं ऐश्वर्य वाढलं, ऐकलं की भक्ती अंतकरणात उत्पन्न होते, पण नापी वर्धते, वाढत नाही ती। ऐश्वर्य श्रवणात भक्ती ही उत्पन्न हा नापी वर्धते। मग काय करायचं? विना गुणानुसंधानात भगवत्पाद्य पद्मय हो। अहो देवाचे गुणानुवाद आहे का, कधी नाम आहे का, कधी स्वरूप आहे का? भगवत चिंतन सदैव करत राहा, मग मात्र भक्ती वाढत राहते आणि भक्तीचा स्वभाव वाढणारा असावा। वर्षा काळे सरिता जैसी चढू लागे पंडू सुता, तैसी नित्य नव भजता श्रद्धा दिसे। नारद महर्षी बोलतात, प्रतिक्षणम वर्धमानम भक्तीचं सूत्र आहे ते क्षणाक्षणाला, पावला पावलाला, पदा पदाला वाढणारी असावी। कमी होणारी भक्ती असू नये, वाढणारी असावी, हो की नाही? आणि ती वाढावी असं वाटत असेल तर भगवंताच्या गुणानुवादाकडे तुम्ही चला, खरोखरच तुम्हाला ते गुणानुवाद प्रसाद देतील। महाराज आरंभी आम्ही काय केलं पाहिजे हो? महाराज म्हटले तुम्ही नामाकडे पाहिजे आम्ही आरंभी? महाराज म्हटले आरंभी आवडी आदरे आले नाम, तिने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम। तुम्ही काम करा, मंगलादिनी मंगल मध्यानी मंगल अंतानी समाप्ती कामो मंगलम आचरेत। तुमचं मंगल व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुरुवात चांगली करा। कशा ऐका, मंगल निधी सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, सकळ मंगल निधी विठ्ठलाचे नाम आधी।
व्हावं असं वाटत असेल तर भगवंताच्या नामघोषाकडेच प्रवास न्यावा लागेल. तुकोबारायांच्या 3 अवस्था आपल्याला चरित्रात पाहायला मिळतात. तुकोबाराय 1 संसारी तुकोबाराय, 2 साधक तुकोबाराय, 3 सिद्ध तुकोबाराय. संसारी तुकोबारायांनी तुमच्या माझ्यासारखाच परमार्थ केला. अहो देवाचं मंदिर बांधायला आलं, तुकोबारांना असं वाटायचं आपल्या गावचं मंदिर बांधकाम झालं पाहिजे, त्याचा कलशारोहणाचा उत्सव झाला पाहिजे. प्रारंभी तुकोबारांचा परमार्थ हाच आहे. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासी आले करावे ते. हे करू बा मंदिर, हे बांधून घेऊ मंदिर. सहज आपल्या अंतःकरणात तुमच्या माझ्या मनात जे प्रश्न येतात, आपल्या गावचं मंदिर फार चांगलं असलं पाहिजे, पांडुरंगाचा खूप चांगला पोशाख असला पाहिजे, फुलांनी आपलं मंदिर सजवलं पाहिजे, आपला देव पाहला की लोकांनी विचारलं पाहिजे कोण पुजारी, अहो कोण्या गावचे कारागीर मंदिर बांधायला होते, का कळस कुठं बनवला, हे सगळं विचारलं पाहिजे. जे तुम्हाला मला जसं वाटतं तुकोबारांनी तसं वाटतं. देवाचे देऊळ होते जे बंगले, चित्तासी आले करावे ते. माझं मंदिर कधी होईल, मंदिर कधी होईल. संसारी तुकोबार आहे. देवावर तुकोबारांचं प्रेमच होतं. साधक दशेमध्ये तुकोबार आले, पण साधक दशेमध्ये तुकोबारांनी नाम साधनेला इतकं घट्ट पकडून ठेवलं. ऐका किती, जो येईल त्याला महाराज म्हणायचे. महाराज म्हणायचे बाबा कुठं चालले, तीर्थयात्रेला चाललो. नुसती तीर्थयात्रा करू नका, नाम गात गात तीर्थयात्रा करा. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ. चला मी येतो तुमच्या सोबत, पण मुकाट्यानं चालायचं नाही, प्रपंचातल्या व्यावहारिक स्तरावरच्या गप्पा मारत चालायचं नाही, भगवान परमात्म्याचे गुणानुवाद गात चालायचं. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. इतकं कळलं पाहिजे ते गाता जागा लोकांना. पण ज्यांचं खातं जागा चालू आहे त्यांना काय गाता जागा कळणार आहे. ज्यांचं जगणच खातं जागा आहे त्यांना गाता जागा कळत नाही. मा गात जागा, अहो वाटचाली जा जरूर, पण भजन करत जा, तसे जाऊ नका. कितीतरी प्रमाण या नामघोषावरती आपल्याला सापडतील. प्रमाण म्हणून आता तुमचा बिलकुल श्रोत्यांचा वेळ मी घेत नाही, गायकवादकही घेणार नाही. आता घेऊ नका बिलकुल. महाराज म्हटले तुम्ही मी सांगतोय त्या अवस्थेत परमार्थ करा. संसारी तुकोबार आहे, भजनाची ओढ लावतात. साधक तुकोबार आहे, भजनाची ओढ लावतात. सिद्ध तुकोबार आहे. महाराज म्हटले आम्ही काही करणार नाही दुसरं. जे तुकोबारांकडे आले प्रमाण आहे का, गाते श्रोते आणि पाहते, चतुर्विनोदे दुष्यते, स्वंभावे पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवनी, या सकाळा ते विनवनी, या सकाळा ते विनव. महाराज म्हटले आम्ही विनवणी करतो तुम्हाला. आमचा लढीवाळपणा कळवळ आहे ना तुकोबारे म्हटली, तुम्ही आमचं ऐका, तुम्ही आमचं ऐका. काय ऐकायचं तुमचं, अहो तुम्ही नाम गा. अहो महाराज नेमकं त्या नामाने होणार तरी काय. महाराज म्हटले अहो काय होणार, काय होणार नाही हे प्रश्नार्थक भाषेमध्ये तुकोबार आहे बोलतात. सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात काय नो हे केले, हा काय नो हे केले.
तुकोबरांनी त्या साधकाला केलं, काय होईल? अरे काय होणार नाही सांग. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, एका भगवंताच्या चिंतनानं. काय झालं नाही बाबा, चित्ताचा विषय चिंतन करणं, मनाचा विषय संकल्प विकल्प करणं, बुद्धीचा विषय निश्चय करणं. आणि ते जर चित्त तुझं चिंतनात रमलं, काय होणार नाही. चित्ताचा स्वभाव चिंतनच करत राहत. पण चिंतन दोन प्रकारचं आहे. एक तर माणसं संसाराचं चिंतन करतात, नाहीतर साधक दशेमध्ये मनुष्य जर व्यवस्थित संत परंपरेची वाटचाल करत असला तर त्याच्या डोक्यात संसाराचं चिंतन येत नाही. आलं तरी ते फार काळ टिकत नाही. निदान वारीच्या कालावधीत, धर्माचरणाच्या कालावधीत त्याला देवाचं चिंतन करावं वाटतं. जसं जसं चिंतन आपण करू तसं तसं फळ आपल्या पदरात पडत असतं. चिंतने तद्रूपता जपस तदर्थ भावना. जसं तुम्ही चिंतन कराल तसंच तुम्हाला मला मिळत असतं, तसंच तुम्हाला मला प्राप्त होत असतं. जर आपण ते चिंतन भगवंताचं केलं सुख मिळेल, ते चिंतन संसाराचं केलं दुःख मिळेल. अहो संसाराचं चिंतन फळ दुःख आणि भगवंताचं चिंतन फळ सुख. खोट्या गोष्टीचं चिंतन केलं की दुःख मिळतं आणि खऱ्याचं चिंतन केलं की सुख मिळतं. प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु प्रल्हाद महाराज सुळेकर एक चांगलं उदाहरण सांगायचे. ते असं म्हणायचे, खोट्याचं चिंतन केलं की दुःखही वाढतं आणि भीती वाढते. त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. काय झालं म्हणे, जत्रा भरली एका गावात. पूर्वी जत्रालाही भरायची, आता ते प्रमाण कमी झालं. यात्रा वेगळी आणि जत्रा वेगळी. आता आळंदीची काय झाली यात्रा, पंढरपूरची यात्रा. प्रतिवर्षी सनकाधिक यात्रे येती उपासक नित्य शुद्ध बुद्ध संघ निर्विकार परमात्मा स्वरूप आत्माराम स्थितीमध्ये राहणारे महात्मे सनत सनातन सनंदन सनत कुमार गौतम ऋषी सारखे महात्मे जिथे येतात त्याला यात्रा म्हणतात, आणि गौतमी जिथे येतात त्याला जत्रा म्हणतात. स्वतःच सोपी व्याख्या. याच्यापेक्षा काय व्याख्या यात्रेत आणि जत्रेत सोपी करायची. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो, प्रणाम करतो. जत्रा भरली आणि त्या जत्रेला विदर्भातलं म्हातारा म्हटलं मी जरा जत्रेतून येतो. छोटासा पोरगा नातू त्यांचा, तो म्हणे आबा अरे तुम्ही चालले तर मला घेऊन जा ना. तू कायले येतं म्हणे गळ्या. नाही नाही चला मी येतो तुमच्यासोबत, मला न्यास तुम्ही. आता पोरांचा हट्ट म्हणत नाही का लेकर, आई मला खेळायला जाऊ दे नव्हते निघाला का मागे तो चित्रपट. नाही नाही मला येऊच द्या तुम्ही. म्हाताऱ्यासोबत ते नातू आला, जत्रेला गेला, सारी जत्रा फिरून झाली. तो म्हटलं आबा मी सगळे दुकानं फिरलो पण तुम्ही एकाही दुकानावर मला उभं केलं नाही खेळणं घ्यायला. एखाद्या खेळण्याच्या दुकानात घेऊन जा मला. विदर्भातलं उदाहरण आहे, विदर्भाच्याच भाषेत सांगतो तुम्हाला. बरं बरं चल बाबा. त्यांना आकाशी पाळणे पाहिले, झुले पाहिले, काय असतील नसतील ते सगळं पालन. आता खेळण्याच्या दुकानात आला, सगळं खेळणे पाहिले. आबा म्हणत काय पाहिजे तुले. तो म्हणे मला तो साप घेऊन द्या तुम्ही, नकली साप. तो साप यानं पाहिला, तो पाहिलाय तुम्ही सगळ्यांनी, आपण खेळलोय. बुडा म्हणे गळा एखादं ते काय साप घेतात, एखादी कामाची वस्तू घेता. नाही नाही सापच पाहिजे म्हणे. अरे पण घेतं करून काय करशील त्या सापाचं, तोच पाहिजे. 100 रुपये दिले तो साप घेतला. हा साप घेतला ना, आबाजी अगोदर घरी आला. काहून तो म्हणे आजीची गंमत करतो जरा. 80 वर्षाची म्हातारी झोपलेली आणि यानं आणला तो साप आणि बुडीच्या पोटावर ठेवला. पोटावर गेला आपला खेळायला निघून. 3:30 पावणे 4 झाले. दुपारच्या चहाची वेळ झाली. सोनबाई निघाली व चहा घेऊन. कप बशी तिच्या हातात. 2025 मधली सून सांगायची मला, ती अशी मोकाट्यानं जाऊ शकत नाही. तिनं साप पाहिला. साप पाहता बरोबर आरडाओरड गल्ली, साऱ्या गल्लीतली माणसं गोळा झाली. कोणी काठी घे, कोणी तलवार घे, कोणी भाला घे. काय होतं ते हातात आणलं. प्रत्येक गावात 2, 4, 5 माणसं परमेश्वरानं असे जन्माले घातले जे त्या गावातले पट्टीतले साप मारणारे. पुढं माणसं साप मारायला, पण येऊन सगळे उभे राहायचे. ती सोनबाई तिथंच उभी. ती पट्टीतल्या साप मारणाऱ्याला म्हणते, भाऊजी तुम्ही चांगले चांगले साप मारले आपल्या गावातले, आमच्या घरातला मारा न तेवढा.
काय माग सरून राहिले. तो साप मारणारा म्हणे बाई साप तर एका रट्ट्यात मरते हा, मग पण बुडी नाही वाचत. नाही म्हणे सापही मेला पाहिजे आणि म्हातारी वाचली पाहिजे. प्रयत्न संपले की माणूस दुसऱ्यावर ढकलतो. तो म्हणे जनावर खूप ओरिजिनल आहे. आम्ही आमच्या उभ्या हयातीत इतकं भारी जनावर पाहिलं नाही. तुम्ही एखादा मांत्रिक बोलवा. हे प्रयत्न संपल्यावर दिलेले उत्तर आहे का हो तुमचं कीर्तन रंगलं नाही काल पाहिजे तसं. अरे काय ते श्रोते होते का, त्यांना काही कळत होतं का, तुमची चाल नाही हो झाली बरोबर. अरे काय सिस्टीम लागली होती का. ढकलू नको तुझं घोडं पुढा, तुझं वांग्यात घोडं गेलं हे आम्हाला काही सांगतोय. होत असं दुसऱ्यावर ढकलणं हा स्वाभाविक गुण आहे माणसाचा. ते म्हटलं जनावर खूप भारी आहे, तुम्ही मांत्रिक बोलवा. कोण्या जिल्ह्यात चांगला मांत्रिक भेटू शकते, ठाणे जिल्ह्यात जा. तिकडून आणा एखादा मांत्रिक. ठाणे जिल्ह्यात गेले तिथून मांत्रिक आणला. त्यानं आयुष्यात जेवढ्या पोथ्या पाठ करेल होत्या त्यानं ओम हिम क्लीम छा छू साऱ्या पोथ्याचं पारायण केलं. साप कशाला उतरे ना. तो म्हणे जनावर खूपच ओरिजिनल आहे. तुम्ही एखादा बीनवाला बोलवा. बीन आणली. त्यानं हिना नगिना दूध का कर्ज सगळे गाणे वाजवले. साप काही उतरायचं नाव घेत नाही. तेवढ्यात म्हातारा आलं काठी टेकत. काय गर्दी झाली आपल्या दारात. राम राम गर्दी. अरे राम राम काय घालता तुमच्या घरात साप आहे. साप म्हणतो बरोबर. म्हातारा मनीकडे हा तर सगळा नातवाचा खेळ दिसतो मला. म्हातारा आत गेला. सुनबाईला म्हणे सरक बाजूला. सुनबाई म्हणे बाबा आई गेल्या तर गेल्या तर तुम्ही. त्यानं हात धरला सुनेचा. सरक बाजूला. मी जात नाही म्हातारी जाऊ देत नाही. तू काय समजली मला. गेला आपलं म्हातारण उचलला साप आणि त्या लोकांना दाखवला अरे हा खोटा आहे. लटिके ते पिळा तुका म्हणे जाय पिडा. तुका म्हणे जाय पिडा. तुका म्हणे जाय पिडा. लटिके ते पिडा तुका म्हणे जाय पिडा. तुका म्हणे जाय पिडा. तुका म्हणे काढा तेव्हा खरं कळतं. तेव्हा तुकोबारे म्हटलं पिढा जाईल. खोट्याचं चिंतन करत राहिले यातना होतील, दुःख होईल. खोट्याचं चिंतन केलं फळ दुःख. खऱ्याचं चिंतन करा. महाराज म्हटलं आम्हाला तर काहीच माहित नाही. आम्ही नामाचे धारक. म्हणे तुका मी नामाचा धारक. एकंदर शिक्का पाठविला इहलोका. आम्हाला काय माहिती नाही हो नाम साधनेशिवाय.
आम्ही दुसरं चिंतनच करत नाही. आमच्या चित्ताचा विषय परमात्मा आहे. आणि तुम्हालाही सांगतो, काय नो हे केले तुकोबारे म्हटले, एका चिंतिता विठ्ठले. अरे देवरूप व्हाल त्याचं चिंतन करा. एक तुम्हाला सुंदर रामायणातलं उदाहरण सांगतो ऐका. काय झालं, रावणानं ज्या वेळेला सीतामाईला पळवलं, रावण साधू वेश में आया, भूख ने मुझको बहुत सताया, भिक्षा दो माय धर्म का काम, भिक्षा दो माय पुण्य का काम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. माय म्हणून सीतामाईला पळवलं. रावणानं रावणाच्या वाटिकेत सीतामैयाला नेलं. रावणाच्या वाटिकेचं नाव आहे अशोक वाटिका. अ म्हणजे नाही, शोक म्हणजे दुःख जिथं जन्म घेत नाही, अशी रावणाची वाटिका. दुर्दैव त्या वाटिकेत वासुकीच्या वनी सीता शोक करी तिथं मैयाला जावं लागलं. मैया तिथं गेल्या, रडत होत्या. भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला त्रिजटा नावाच्या सखीला, जी पुढं सीतामैयाची सखी झाली. तिला सांगितलं, ग ही काही सामान्य नाही, ही आदिशक्ती आहे. हिचा बाप मिथिलेचा राजा आहे, हिचा सासरा अयोध्येचा राजा आहे, आणि हिचा मालक त्रैलोक्याचा, या विश्वाचा मालक आहे. हिच्याकडे लक्ष दे असा संदेश तिला झाला. आणि ती त्रिजटा आली. तिनं सीतामैयाला समजून घेतलं आणि सांगितलं, सीते आजपासून तू मला तुझी मैत्रीण समज, तुझी सखी समज, मनात काही ठेवू नको, माझ्याशी मुक्त कंठाने बोलत जा. आणि तुला माझी विनंती आहे, तू रडत जाऊ नको. अगं रडल्याने कुठं दुःख मिटतं का? तुझा विश्वास आहे ना तुझ्या मालकावर, तो आहे. तुला वाटतं ना तुझा परमात्मा, तुझा मालक तुला घ्यायला येईल? हो हो येईल. तुला माहिती आहे ना रावणावरती तुझा मालक विजय मिळवू शकतो? हो म्हटलं मिळवू शकतो. तुला माहिती आहे ना तुझं प्रेम तुला शोधत इथपर्यंत येईल? येईलच येईल. जितकी तुला तुझ्या मालकाची आठवण येते, तितकीच तुझी आठवण तुझ्या मालकाला येते, याच्यावर तुझा विश्वास आहे 100%. मग तुला माझी विनंती आहे, तू रडू नको. इथं कोणी जरी तुझं नसलं तरी त्रिजटा तुझी आहे असं तू समज. तेवढ्यानं धीर भेटला तिला. अडचणीमध्ये, दुःखामध्ये, वेदनेमध्ये असलेल्या माणसाला हातात हात देऊन एवढं म्हणा, कोणी तुझ्या सोबत नसलं तरी मी तुझ्या सोबत आहे गड्या. नका राहू सोबत, पण मी सोबत आहे एवढं जरी म्हटलं तरी त्याच्या अंतःकरणात दुःख सहन करण्याची क्षमता वाढायला लागते. आपण कोणासाठी काही करू शकत नाही, पण वेदनेत असलेल्या माणसाला, आजारी असलेल्या माणसाला, खेदानं जीवन जगत असलेल्या माणसाला सहारा देणं यापेक्षा पुण्याचं काम या जगात कोणतंच नाही. पारतडीकर, सहारा देणं शिका दुसऱ्याला, आश्रय देणं शिका दुसऱ्याला. मजा घेणं तर सगळ्यांनाच जमतं, आश्रय देणं कोणाला शक्य होत नाही. सेवाभाव वृत्तीनं एखाद्याला समजून घेणं सोपं होत नाही. एखाद्याच्या कलेवर, एखाद्याच्या रंगावर, एखाद्याच्या वेशभूषेवर, एखाद्याच्या केशभूषेवर हसणं सोपं आहे, पण त्याला या सगळ्यातून समजावून सांगून ट्रॅकला लावणं फार सध्या जगात कठीण आहे. ते ज्यांना जमलं यशस्वी झाले. काही नाही, फार मोठी परमार्थाची सूत्रता किंवा व्याख्या काही नाही, साध आहे. शक्य होईल तितक्या लोकांना आयुष्य समजून घ्या. मुलांनी बापाला समजून घ्या, बापांनी मुलांना समजून घ्या, पत्नीने पतीला समजून घ्या, पतीने तिला समजून घ्या. एकमेकांना समजून, गायकांनी टाळकऱ्यांना, गायकांनी कीर्तनकाराला समजून घ्या, कीर्तनकाराने गायकांना समजून घ्या. सध्या समजून घेण्याची पद्धत कमी व्हायला लागली. ही समजून घेण्याची पद्धत कमी झाली म्हणून माणसातलं अंतर वाढलं. समजून घेण्याची रीत, तुम्ही मला समजून घ्या, समजून घेण्याची रीत वाढली का तुमच्या माझ्यातलं अंतर कमी होईल. खरोखर परिस्थिती आहे. सरकारने शेतकऱ्याला समजून घ्यावं, शेतकऱ्याने सरकारला समजून घ्यावं, गावाने सरपंचाला समजून घ्यावं, सरपंचाने गावाला समजून घ्यावं. छोटं आहे तिथल्या तिथं, समजून घ्या. समजून घेण्यात फार आनंद आहे. सध्या बऱ्याच गोष्टी आपल्या समजणुकीच्या बाहेर आहे. महिला वर्ग जरी आपल्याला समजला तरी आपल्या आयुष्याचं सोनं होईल. स्त्रियांना समजून घ्या. स्त्री होणं कठीण आहे. तिला बोलणं सोपं आहे, त्रास देणं सोपं आहे, दारू पिऊन धिंगाणा घालणं सोपं आहे, गावात वाद करून येणं सोपं आहे,
पण सगळे आपल्या आयुष्यभराचे नाटकं सहन करून संसार करणं समजून घेणं अत्यंत कठीण आहे, जे पुरुष जातीला कधी जमलं नाही आणि महिला वर्गाने ते समजून घेणं कधी सोडलं नाही. काय समजू नये? शेतकऱ्याच्या बाईला तर फारच समजून घ्यावं लागतं. दिवाळीला दागिने घेतले जातात असं आम्ही टीव्हीत पाहिलं. शेतकऱ्याच्या बायका जर कीर्तनाला बसलेल्या आहेत तिथं, तर त्यांना विचारा, दिवाळीलाच दागिना घेतला जातो असं नाही, दिवाळीलाच साडी घेतली जाते असं नाही. काय समजून घेणं जीवन आहे? करोडपत्याच्या बाईला दिवाळीला साडी असली, करोडपत्याच्या बाईला दिवाळीला दागिना असला, तरी मी आश्चर्य सांगतो तुम्हाला, साडी काय, दागिने काय, सगळ्या हौस मौस मौज मजेच्या वस्तू काय, एवढं सगळं देऊन सुद्धा सडा सारवण करायला, दारापुढं रांगोळी काढायला तिथं बाहेरूनच महिला आणल्या जातात, बाहेरूनच मुलं आणले जातात. काय समजून घेण्याची रीत आहे तुमच्या माझ्या माऊल्यांकडं? स्त्री क्षणाची पत्नी आहे, आयुष्यभराची माय आहे. अरे दिवाळीला साडी नेऊ नका, कुठला दागिना नेऊ नका. पण माझ्या नवऱ्याची परिस्थिती मला हे सगळं करण्याची नाही असं समजून घेऊन सुद्धा गावात सगळ्यात चांगलं दार आपलं रंगवते, दिवसभर रांगोळी काढत राहते. हा स्त्रीचा समजून घेण्याचा स्वभाव आपणही कधीतरी समजून घेतला पाहिजे. हे विशाल महाराज कोलेंचं कीर्तन आहे, 100% खरं आहे. जर आनंदी व्हावं असं वाटत असेल तर एक वाक्य कीर्तनातलं घेऊन जा, समजून घ्या. कुठेही असा, कोणालाही असू दे, कोणत्याही वेळेला असू दे, समजून घेण्याची पद्धत रूढ करा. का दिसले नाही पारतळ्याला? आपलं काय नाव होतं का पत्रिकेत? अरे घे ना समजून, नाही राहिली जागा त्याला काय आता? नाही होत महाराज. 4-4 फोटो एका एका कीर्तनाला वादकांचे टाकले ना, आपला एवढासा टाकला असतात, काही बिघडला असतं का? अरे नव्हती जागा भल्या माणसा, घे ना समजून. जो मन मोठं करेल त्याचं जग आहे महाराज. मी तुम्हाला एक सांगतो, तुमचं मन छोटं असेल तर तुम्ही जगात थांबू नका, जागा खाली करा. एक तर थांबायचं असेल तर मन मोठं करा. मन मोठं असलेल्याच माणसाचं जग आहे. पण फार मन मोठं करूनही एखाद्या त्या मनाकडे पाहतच नसेल, तुम्हाला त्याच्यापेक्षा सुंदर व्याख्या सांगतो. आओ तो वेलकम, जाओ तो भीड कम. आले तर स्वागत, गेले तर एकटे चालायचा निर्धार करा, त्रास होत नाही. समजून घेण्याचं पहिलं पाऊल घाला, वेलकम. पण तरी तो राहतच नसेल, भीड कम, जा गर्दी करू नका. पण समजून घेण्यात आनंद आहे. सीतामाईला राक्षसी नसलेल्या त्रिजटेनं समजून घेतलं. 99 महिला पारतळे दैवलीतल्या आई होत असतील आणि 100तून एखाद्या माऊलीच्या नशिबी जर आई होण्याचं सौभाग्य नसेल तर तुमची रीत आहे, तुमच्यावर जबाबदारी आहे या गावातल्या 99 महिलांवर, की त्या एका बाईला तुम्ही समजूनच घेतलं पाहिजे. ती आई होत नाही इतकी दानत तर तुमच्यात असली पाहिजे, तिला समजवण्याची. घ्या समजून. 2 वर्ष तुमच्या सासूने तुम्हाला समजूनच घेतलं पाहिजे, सुनेला 2 वर्ष. पण 2 वर्षानंतरही सुनेनं सासूला समजून घेतलं पाहिजे. घर समजून घ्यावं लागेल, गाव समजून घ्यावं लागेल, कुटुंब व्यवस्था समजून घ्यावी लागेल. ती म्हणते मी तुला समजून घ्यायला इथं तयार आहे, पण तू खेद मानू नको सीते. तुझा विश्वास आहे ना तुझ्या नवऱ्यावर? 100% माझा विश्वास आहे. मग रडत जाऊ नको. बर, ती घरी गेली त्रिजटा. दुसऱ्या दिवशी आली, सीतामाई रडत होत्या. ते म्हणे का ग सीते, तुला मी नाही सांगितलं होतं ना रडायला? जाऊ दे, मला येतंय रडायला. अगं पण झालं तरी काय? काही त्रास दिला तुला? कोणी त्रास दिला नाही. पण रडते का? ती म्हणे आज माझ्या रडण्याचं कारण हे झाड आहे. समोर एक वृक्ष दाखवला आणि मी त्या झाडाकडे पाहून रडते. अगं त्या झाडाकडे काय पाहून रडते बाई? काय रडण्यासारखं तिथं? मी त्या झाडावर पाहिलेलं एक दृश्य मला रडवत आहे. काय पाहिलं ग सीते? मी असं पाहिलं, त्या झाडावर एक आळी होती. अनेक भिंगोटा यायचा आणि त्या आळीला चोच मारायचा, निघून जायचा, चोच मारायचा, निघून जायचा, चोच मारायचा, निघून जायचा. 3-4 वेळा तो आला. ती आळी इतकी घाबरत होती, इतकी घाबरत होती की ती सारखं ध्यान करायची, तो भिंगोटा येईल, मला त्रास देईल,
तो बिंगोटा येईल, मला खाईल, तो बिंगोटा येईल, मला खूप त्रास देईल, तो बिंगोटा येईल, माझं अस्तित्व संपवेल. असं करता 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 मी पाहिलं, अगं त्रिजटे, माझ्या समोर ती आळीच बिंगोटा झाली. जीवेनुर जीवे जीवेनुर जीवे का म्हणे आळी जिवे नुरे जिवे गडी. अगं मग यात रडण्यासारखं काय? आळी बिंगोटा झाली म्हणून तू का रडते? ते म्हणे त्या बिंगोट्याचं ध्यान करता 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 आळी जर बिंगोटा झाली तर मी असा विचार करते, मी नित्य रात्रंदिवस प्रति क्षण माझ्या मालकाचं प्रभू रामचंद्राचं ध्यान करते. मी जर राम 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 म्हणता म्हणता राम झाली तर करू काय? कारण चिंतनाने चित्त ज्याचं चिंतन करतं ते प्राप्त होत असतं. जपस तदर्थ भावना. मी जर राम झाले तर करू काय? ती काय म्हणते त्रिजटा ऐका. सांगे वो त्रिजटे सकये ऐसी मात. सांगे वो त्रिजटे सकये ऐसी मात. सांगे वो त्रिजटे ऐसी मात. देईन कानी दीन रघुनाथ. देईन कानी दीन रघुनाथ. मन होता बीळ दुरी झाला पंत. राहून सके माझा प्राण कुळियात. राहून सके माझा प्राण कुडियात. अशोकाचे बने सीता शोक केरी. अशोकाचे बने सीता शोक केरी. सांग ओ त्रिजटे सखै ऐशी मात. अगं सांग, राम 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 म्हणता म्हणता चिंतनाचा प्रभाव तसंच मनुष्याला सौंदर्य तसंच रूप प्राप्त होतं. आम्ही माझ्या समोर पाहला, ज्याचा आपण चिंतन करतो त्याला तेच रूप प्राप्त होतं. मी जर राम झाली तर आम्ही दोन राम होऊ. तिकडे एक राम आणि लंकेत एक राम. दोन रामाचं करता काय? आम्हाला राम सीता म्हणून राहायचंय. दोन रामाला काय करू? मग आमची पती पत्नीची जोडी राहणार नाही. ती त्रिजटा काय म्हणते ऐका. ती म्हणते, सीते याच कारणामुळे रडते. हो अगं मी सांगते तुला, ऐक. तू जर राम म्हणता 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 तुझ्या चित्तानं रामाचं भजन केल्यानंतर राम होण्याच्या भीतीनं तू रडत असशील तर एक लक्षात ठेव, तू जशी राम 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 म्हणते तसा राम प्रभू सुद्धा सीता 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 म्हणतोय. जर इकडं सीता राम राम म्हणता म्हणता राम झाली तर तिकडं रामप्रभू सीता 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 म्हणता म्हणता तुझ्या रूपाला येतील. इकडं राम तिकडं सीता. झाली ना राम सीतेची पुन्हा जोडी. कुठंही जा चिंतनानं तेच रूप आपल्याला प्राप्त होत असल्याचा सगळ्यात मोठा उलगडा रामायणामध्ये. ज्याचं ध्यान आपण करतो ना आपण तसेच होतो महाराज. हो म्हणून एका चिंतिता विठ्ठले एकच चिंतन सदैव करा. ते चिंतन आपल्याला कधी नापास करणार नाही, आपल्याला पदोपदाला यशाला घेऊन जाईल. महाराजांनी इतरांची व्यावृत्ती केली. एका चिंतिता एकच चिंतन करा. आपण रोग किती आहे, आजार किती आहे, चिंतन एक कसं करायचं? महाराज म्हटले रोग किती असू द्या, औषध एकच घ्या. एका औषधाने यार सगळे रोग बरे कसे होतील? मी सांगतो ना तुम्हाला. वक्तेबाबांचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? ऐकताय ना तुम्ही? तुम्हाला गोड उदाहरण सांगतो. काय झालं, एका डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर कामाला राहिला. त्यानं 3-4 वर्ष काढली त्या कंपाऊंडरनं त्या डॉक्टरच्या हाताखाली. कोणी पेशंट आला की ते डॉक्टर त्या पेशंटला एक सोनामुखी नावाचं चूर्ण द्यायचे.
सोनामुखी नाव ध्यानात ठेवा. सोनामुखी हे पोट साफ व्हायचं चूर नाही. कोणी आलं की सोनामुखी, कोणी आलं की सोनामुखी, कोणी आलं की सोनामुखी. तो कंपाऊंडर म्हणे गळ्या डॉक्टर म्हणतो सोपा आहे हा, कोणाली सोनामुखी देते. अरे मग याच्या हाताखाली कामाला राहिल्यापेक्षा तर दुसरा दवाखाना टाकेल पुरते. त्यानं पारतळे देवली सारखं गाव पालन बोर्ड लावलं, डॉक्टर सर्व जाणे. काय काय जाणे? सर्व जाणे. कोणताही आजार, कोणताही रोग, कोणताही इलाज, हे लोक बोर्ड वाचायची. एक जण गेला, नमस्कार, दवाखाना टाकला वाटते. हो, कधी टाकला? आजच टाकला म्हणे. बरोबर. अरे म्हणे आमच्याच तर गावात 7-8 होते, कशाला टाकला दवाखाना? अरे म्हणे 7-8 दवाखाने असू द्या तुमच्या गावात, पण गर्दी फक्त आपल्याच दवाखान्यात राहील. असं? हो. का हो? एक पेशंट आला की बरोबर कडीला कडी, कडीला कडी, कडीला कडी, साखळी जोडतो म्हणे पेशंटची. अरे म्हणे पण पेशंट कसं येईल? त्याने 100 रुपये काढले आणि आलेल्या माणसाच्या हातात दिले. हे 100 रुपये घ्या, या गावात सगळ्यात रिकामी तुम्हीच दिसता मले, तुम्हीच एक पेशंट आणून द्या. त्यानं ते 100 रुपये घेतले आणि साऱ्या गावात फिरला. कशाला? पेशंट पाहायला. ते पारतळी देवली सारखं गाव होतं महाराज, निरोगी गाव, रोगीच नाही त्या गावात. अरे बापरे, तो म्हणे रोगी नाही, पण एका कुंभार काकाचं गाडो हरवलं होतं. ते जाम झालेले 2-2.5 तास झाले गाडव शोधत होते. दोघांची भेट झाली. राम राम. हो काका. राम राम. काय थकलेले दिसताय? अहो गाडव हरवलं. किती वेळ झाला? 3 तास झाले. सापडत नाही? सापडत नाही. चला. म्हटले कुठं? अरे म्हणे डॉक्टर सर्व जाणे. तो म्हणे गध बी जाणे. म्हणे हो ते बी जाणे, तू चाल फक्त. आणलं त्याला बसवलं. डॉक्टर साहेब, पेशंट आलं. काय झालं? म्हटलं मला काही झालं नाही, पण आमचं गाढव जरा हरवलं. बर बर बर. किती वेळ झाला? 3 तास झाले. काही काळजी करू नका, तुम्ही 2 टक घ्या सोनामुखीचे. तो म्हणे का हो डॉक्टर, हरवलं गाढव, औषध मी घेऊ? लग्न लोकांचं, नाचतं येड्या डोक्याचं, जुळलं पाहिजे ना ते. ते म्हटले मी डॉक्टर की तुम्ही? काही माणसं ऐकून घेत नाही महाराज, ते स्ट्रिक्ट असतात. माझे शेजारी पिंपळगाव नावाचं गाव आहे, 75 वर्षाचा माणूस आहे, आयुर्वेदातला फार तज्ञ, विकासराव. म्हातारा माणूस. कोणी गेलं की नाडीची परीक्षा करता आयुर्वेदाची. एक दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे ग्रस्त गेला, असे बोलतात ते. तो आलेला ग्रस्त म्हटला नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. शर्ट काढा, पडा. शर्ट काढल्यावरच तपासतं ते. तो म्हटलं मला तुमच्याशी काही बोलायचं होतं. नंतर बोला. शर्ट काढा, पडा. म्हाताराच माणूस आहे. अहो पण जरा महत्वाचं होतो, गर्दी आहे बाहेर, मराठी कळताना. शर्ट काढा, पडा. त्यानं काढलं व शर्ट आणि पडला. आता बोला. तो म्हणे मी पत्रिका घेऊन आलो मा पोरीच्या लग्नाची. अहो मग आधी सांगायचं नाही. तो म्हणे सांगू कधी? तुला सांगू दिलं पाहिजे ना काही. काय माणसं ऐकून घेत नाही ते म्हटले तुम्ही 2 टक घ्या सोनामुखीची. त्यानं काय होईल? सापडलं समजा तुमचं गाढव. ते एवढी पॉवरफुल होती सोनामुखी, तिचा दुसरा टक घेता बरोबर डबं तयार लागायचं तिला. दुसरा टक घेता बरोबर भरलं डबलं की पळ डोंगरावर, भरलं डबलं की पळ डोंगरावर, भरलं डबलं की पळ डोंगरावर. 4था चक्कर डोंगरावर मारला त्यावेळेला गाढव डोंगरावर चरत होत. कुंभारबा म्हणत थोडा त्रास जरूर झाला गाड्या, पण गुण हमकासाला वा सोनामुखी. साऱ्या गावात जाहिरात केली, सोनामुखी सोनामुखी सोनामुखी. अहो एका माणसाच्या राजानं त्याच्या बायकोला घराच्या बाहेर काढून दिला. चाल निघ. सरकारच्या 1500 रुपयावर मला तत्वज्ञान शिकवते, झुकेगा नाही साला निघ. दिली बायको काढून माहेरात. 15 दिवस बाई माहेरी. नवऱ्याचा निरोप नाही, फोन नाही. कुंभार काकाची राणीची भेट झाली. काय राणी साहेब बरं आहे का? बरंच म्हणावं लागतं म्हणे बापा, आता नवऱ्यानं दिलं काढून. असं किती दिवस झाले? 15 दिवस झाले. निरोप नाही, फोन नाही हो साधा. अरे बापरे, चला तुम्ही. ते बाई म्हणे भाऊ कुठे चालता? अरे म्हणे डॉक्टर सर्व जाणे. ते बाई म्हणे भाऊ यातलं बी जाणे, नवरा बायकोतलं बी. म्हणे हो ते बी जाणे, तू चाल. आणलं तिला बसवलं. डॉक्टर साहेब यांच्या मालकांना घराच्या बाहेर काढलं. किती दिवस झाले? 15 दिवस झाले. निरोप नाही, फोन नाही. 2 टक घ्या तुम्ही ताई सोनामुखी.
आता सोनामुखी भाऊनं घेऊ द्या नाही तर ताईनं घेऊ द्या, गुण एकच त्याला काय. घेतली सोनामुखी, भरलं डबं. तो प्रधान म्हणे राजा, भाऊ नाही, भाऊचा प्रोफेशनल बंगला आहे असं नाही. भरलं डबं. तो प्रधान म्हणे राजा, अरे सगळ्या भागात शौचालय बांधा, शौचालय बांधा ही मोहीमच आपली. तुझी बायको बहिर दिशेला जाताना लोकांनी पाहिली तर लोक नावं ठेवतील ना तुला. काय नवरा बायकोचा वाद आहे जगाला दाखवता रे तमाशा. काय नवरा बायकोचं भांडण आहे ते आतल्या आत मिठवा. लाव ना तिला फोन, घे बोलू. तर म्हटलं असं करायचं. हो. त्यानं लगेच मोबाईल घेतला. हॅलो श्रीवल्ली, निघून आली. श्रीवल्ली निघून आली. राणी म्हणे थोडा त्रास जरूर झाला पण गुण हमखास आला. थँक्यू सोनामुखी. अरे गावात सोनामुखी. मी तुम्हाला रात्रभर सोनामुखी सांगू शकतो. त्याला काय अभ्यास लागतो का, त्याला काय चिंतन लागतं. पण आता शेवटचं चला. अहो त्या राजावर एका समोरच्या राजाने स्वारी केली. समोरच्याचं सैन्य 5,000 आणि याचं 500. हा घाबरला. तो म्हणे आता सत्ताही जाते, संपत्ती जाते, 5,000 सैन्य, 500 शिपाई कसा मुकाबला करते. बायको म्हणे काहीच जात नाही, तुम्ही माझ्यासोबत चला. मी ज्याच्या आशीर्वादाने या घरात आली, एकदा तुम्ही त्याचा आशीर्वाद घ्या. लय जोरदार माणूस आहे तो. कोण आहेत म्हणे ते. अरे म्हणे डॉक्टर सर्व जाणे. आणलं बाबांनी बसवलं. डॉक्टर साहेब आमचा मालक आहे. काय झालं. अहो 5,000 सैन्य पालन घाबरला, करा काहीतरी. आमचं 500 सैनिक आहे. बरं बरं बरं, काळजी करू नका. 500 शिपाई आहे तुमचे. हो. काय होईल. काहीच होणार नाही. 1,000 पुढे घेऊन जा तुम्ही सोनामुखीच्या. 2-2 टक द्या तुमच्या 500 शिपायांना. त्यानं काय होईल. अरे युद्धच होणार नाही. युद्ध झालं नाही तर हारायचं काय संबंध आहे. तुम्ही एवढे 2-2 टक द्या. त्यानं 500 शिपायांना 1,000 पोळ्यावर दिल्या. भरले 500 जणांनी. 500 शिपाई युद्धाला निघाले. लेफ्ट राईट डबे घेऊन. ते पाहिलं समोरच्या सैन्यानं. ते म्हणत हातात तलवारी नाही, भाले नाही, काहीच नाही, डबे. ते त्यांच्या बादशाला म्हणत राजा रोगराई चालू आहे या भागात, मग करू युद्ध कधीतरी. अबे जान आहे तो जान आहे. काय करते मोठं खराब असते, त्यात पावसाळ्यात मोठं वाईट असते. हे तू ऐक. 5,000 सैनिक निघून गेले. 500 शिपाई डोंगरावून खाली आले. राजाला म्हटले राजा थोडा त्रास जरूर झाला गाड्या पण गुण हमखास आला. आजार कोणताही असू द्या, औषध फक्त एवढं कार्बन औषध दिल्यावर नाव सांगत नाही तुम्ही. मोठ्यानं सांगा. आजार कोणताही असू द्या, औषध फक्त. अरे तसं रोग कोणताही असू द्या, दुःख कोणतंही असू द्या, यातना कोणताही असू द्या, फक्त एकच काय, त्याच वैद्याचं भजन करायचं. तो वैद्य आहे कोण. लागती चालता गा गुण दोषांच्या हेचा. लागती चालता गुण दोषांच्या हेचा. सांडली वाट मार्ग झालो निराळा काहीचा. वाट मार्ग
रोगांवर एक औषध काम करतं, तसं इथं अनेक यातनांवर, अनेक वेदनांवर, जन्मोजन्मीच्या दुःखावर एकच औषध काम करतं. वैद्यच तसा आहे. तो काय म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा, आपण औषध कोणतं आहे? काय नो हे केले एका चिंतेचा विठ्ठले, एका चिंतेचा विठ्ठले, एका चिंतेचा विठ्ठले. गायनो हे केले का चिंतेचा विठ्ठले, वेदना विठ्ठले, चिंतेचा विठ्ठले. संतांनी याच साधनाचा अवलंब का केला? सर्व साधनाचे सार, हे सगळ्याचं सार आहे म्हणून. अहो सार काढायचं ना. एक दिवस अकबर बादशाह बिरबलाला म्हटला, बिरबला अरे मला हा नगरीचा दुर्गंध सहन होत नाही, जिकडं तिकडं मोगऱ्याच्या बागा लावून टाका. तो म्हणे जिकडं तिकडं आणि खाशीन काय? अरे अन्नधान्य लावत नाही, मोगऱ्याच्याच बागा लावतं. नाही नाही माझा आदेश आहे. त्यानं बाजारात गेला, बिरबलानं अत्तराची बाटली आणली आणि त्याला सांगितलं, हे घे, जेव्हा जेव्हा तुला दुर्गंध येईल तेव्हा अत्तराची बाटली तुझ्या हाताला लावत जा आणि सुगंध घेत जा. अरे जगात हा बाजार मांडल्यापेक्षा सर्व साधनाचं सार, तुला सुगंधच पाहिजे ना, तो जवळ आहे, लांब का जातो? एकदा त्याच्या पोरीच्या पायात काटा मोडला. तो म्हणे सगळे रस्ते मखमलीचे करून टाका. अकबर म्हटला काय करा? सगळे रस्ते मखमलीचे करून टाका. बिरबल म्हणे आगाऊपणा करू नको, तुझ्या पोरील चप्पलांना भारीत भारी, एवढे काटे काढणं सोपे, रस्ते मखमलीचे करणं सोपे? अरे फक्त पायाला त्रास होऊ नये हेच ध्येय आहे ना, दुर्गंध येऊ नये हेच ध्येय आहे ना. जगात काय बाजार पाहतो तसं अनेक साधनं शोधू नका, दुःख जावं हीच अपेक्षा आहे ना. महाराज म्हटले एक काम करा, हे सगळ्या साधनाचं सार आहे. सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार. अरे भवसागरातून तरुण जाण्याकरता कितीतरी तरुण गेले, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. आम्ही सांगतोय यात मोजता येणार नाही एवढी संख्या आहे. तुम्ही सुद्धा याच मार्गाने जा. नामनोस्मी यावते शक्ती पापरणेर हरणेर तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जना. किती मोठा पापी येऊ द्या, नाम मात्र त्याला सर्व साधनाचे काय. गेरे तेरता कार्य करीत चाचुता, पहिल उभा दाता, काठी कर ठेवोनिया, 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 ठेवोनिया. कितीतरी उलगडा महाराजांनी नाम साधनेचा केला. त्यातलं एक तुम्हाला 2 मिनिटाचं उदाहरण सांगतो. बरोबर 11ला आपल्याला थांबायचंय. महाराज म्हटले तुम्ही शोधून पहा. महाराज इकडे तिकडे शोधत नाही, तुम्हाला तुकोबरांचे चरित्र शोधायला भाग पाडतो. ऐका काय झालं. रामेश्वर शास्त्री उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाटेनं चालले होते आणि त्यांनी वाटेला त्यांना खूप गरमी व्हायला लागली, घाम यायला लागला बार बार बार. आता यंदा काय वातावरण आहे कळत नाही. वर्षभर पाणी पडलं, हिवाळ्यात गरमी वाढली. पहा तुम्ही, दसरा आला तरी पाऊस चालू होता ना. म्हटलं आता रावण जाळून मारायचं की बुडून नेमकं कळून राहिलं नाही. पाऊसच पाऊस. ते सध्या ज्योतिषवाणी गाजते. आपण ज्यांना पूज्य मानतो ते माऊली आपले काय लखन महाराज, त्यांचं नाव राजेंद्रदासजी महाराज, त्यांच्या मुखातून ते ऐकलं, अंगाला काटे येण्यासारखे प्रसंग आहे. महाराज भविष्यावर विश्वास ठेवायचा न ठेवायचा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत जीवनाचा भाग आहे. पण आतापर्यंत ज्यांनी ते ज्योतिष पुढं आणलं त्यांचा एकही मुद्दा खोटा ठरलेला नाही. का कीर्तनाला आलं पाहिजे आणि का हे सगळं केलं पाहिजे. अहो त्यांचं असं म्हणणं आहे कलियुग संपलं, सुरुवात बिरुवात नाही, कलियुग संपत आलेलं आहे. कारण कलियुगातलं आयुष्य कमी आहे, अल्प आयुष्य मानव देह. त्यांचं म्हणणं आहे संपलं ते पापानं, स्वैराचारानं, व्यभिचारानं कलियुग संपलं. मग आता कलियुग संपण्याचे चिन्ह त्यांनी त्या डायरीत सांगितले, त्या ज्योतिषात सांगितले. जेव्हा गीध नावाचा पक्षी जगन्नाथाच्या मंदिरावर बसेल तेव्हा कलियुगाचा अस्त होईल. गीध पक्षी बसला. जेव्हा जेव्हा भगवान जगन्नाथाचा ध्वज पेट घेईल समजावं कलियुग संपण्याची चिन्ह आहे. 3 वेळा भगवान जगन्नाथाचा ध्वज पेटला, पेट घेतला त्याने. मोठी माणसं आहे, ते चिकित्सक आहे. प्रार्थना करू हे सगळं होऊ नये, पण झालं तर तुमच्या माझ्या काही ते हातात नसेल, एवढं ध्यानात ठेवा. त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं जगन्नाथ भगवंताच्या मंदिराचा दगड ज्या दिवशी खाली पडल समजावं तिथून पुढं कलियुग 5 वर्षात संपत. तो दगडही खाली पडला, गीध पक्षीही बसला
आणि जवळजवळ 2-3 वेळा जगन्नाथाच्या मंदिराची ध्वजा सुद्धा पेटली. हे घडलंय. त्यांचं असं म्हणणं आहे याची सुरुवात 2027 पासून होईल आणि साधारणतः 2032 ते 34 पर्यंत या जगाची लोकसंख्या 8 अरब आहे. त्यातले 66 करोड माणसं फक्त जिवंत राहतील. ऑनली 66 लाख 66 करोड. त्यातले 33 कोटी माणसं अख्ख्या जगातून हिंदुस्थानात जिवंत राहतील. प्रत्येक देवतेचा एक उपासक. कारण इतर ठिकाणांपेक्षा इथंच धर्म आहे. 33 कोटी. फार लोड घेऊ नका. कीर्तनाला असलेले सगळे राहणार आहे त्यात. नाही तर माझं पूर्ण कीर्तन तुम्ही ऐकणार नाही एवढं घेऊन. त्याचं कारणही तुम्हाला सांगून जातो. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, तो हा देवाचाही देव. काय कळी काळाचा भेव. भीती बाळगू नका, पण निश्चित एवढी तरी भीती बाळगा की आपल्याला प्रभू सेवा अजून करायची आहे. सोपं नाही महाराज. ते सूत्र सध्या बदललेलं आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी पहा. यंदा राज्यात कोणत्याही कान्याकोपऱ्यात जा. तुम्ही जर भात पिकवणारे असेल तर उत्तम शेती तुमची यंदा नाही. कपाशी पिकवणारे असेल, सोयाबीन असेल, मका असेल, उडीद असेल, डाळ असेल, काही कोणाचं नाही. त्यामुळे ही त्याची सुरुवात म्हणावी का काय देव जाणे. पण प्रार्थना करू, प्रभू आम्हाला जेव्हा द्यायचं तेव्हा मृत्यूच्या दारात ढकल रे. काय जेव्हा परिवारासहित कुठं न्यायचं तेवढं घेऊन जा. पण तुझी सेवा करत करत आलेला मृत्यू आम्हाला दे. येणार तर आहेच, पण तो तुझ्याच सेवेत आला तर निदान समाधानाचा तरी असेल. अनेक लोकांना मरण समाधानाची नाही. व्हेंटिलेटर शिवाय मरण नाही आणि शिजर शिवाय जन्म नाही या जगात. त्यामुळं ओढ लावून घ्या. इथं तरुणांची खूप संख्या आहे. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, तुम्ही खरोखर माळकरी व्हा, खरोखर पंढरीची वारी करा, समाधानी जीवन जगा. अनेक मुलं आहे. तो हा गणेश कापडे नावाचा मुलगा इथं बसलेले आहेत. गणेश दादा उत्तम क्वालिफाईड आहे, इंजिनियर आहे, स्वतः अनेक कॉन्ट्रॅक्ट. पण मी त्यांच्या घरी गुरुदादा कीर्तन करून गेलो इथून गेल्या वर्षी. त्यांनी मला आग्रह केला रात्री 1:30 वाजेला 5 मिनिट माझ्या घराला चला. म्हटलं एवढ्या रात्री आता गेलो. त्यांच्या घरातलं वातावरण, त्यांची गणपती बाप्पावर असलेली श्रद्धा. कुठंतरी श्रद्धा ठेवा. विराट कोहलीचं सेकंदाला खातं चेक होतं, सेकंदाला, महिन्याला नाही, तासाला नाही, वर्षाला नाही. अरे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे जोडी मिळून आज करोडो अरबो रुपयाचे मालक आहे. पण तरी वर्ल्ड कपची फायनल मॅच झाल्या झाल्या बायकोला घेऊन प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. लाज नाही वाटत त्याला आपल्या धर्माची आराधना करायची. जे धर्माची आराधना करतात ते टिकतील. येथे येणाऱ्या काळात ध्यानात ठेवा, कवडी मोल माणसाची किंमत होऊन जाईल धर्माचरण न सांभाळणाऱ्याची. ख्रिश्चन ये गिरिजा घर बडे, इस्लाम मस्जिद में पड़े, गच्छामि शरणम बुद्ध सब त्रैवार जय करके खड़े. आए हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. दुसऱ्याच्या धर्माला काय बोटत असतो. ख्रिश्चन ये गिरिजा घर बडे, ख्रिश्चन गिरिजा घराकडे चालला, तो इस्लाम मस्जिद में पडे. 5 वर्षाचं पोरग टोपी घालून नमाज पठण करतं. लाज नाही वाटत त्याला आपल्या धर्माची आराधना करायची. गच्छामि शरणम बुद्ध सब त्रैवार जे करके खडे. असा दलित बांधव नाही या देशात जो गौतम बुद्धांची आराधना करत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आराधना करत नाही. असे लाखो हिंदू या देशात जे अजूनही पांडुरंगाच्या मंदिरात येत नाही, भगवंताची आराधना करत नाही. प्रश्न विचारला महाराजांनी, आ हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, तू क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. तुला लाज वाटत नाही का. मरणाचा धाक नाही का. अरे भीती बाळगत नाही का या मुलाबाळांची. 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार व्हायला लागले भल्या माणसा. राक्षसी प्रवृत्ती वाढली या जगात, या राष्ट्रात. तू स्वतःला सांभाळ. ते येणारा काळ धकाधकीचा असेल तुझ्याकरता. अरे देवाच्या विरोधात करणारे बरेच पट्टे झाले. एक मायकल जॅक्सन नावाचा हिरा होता. याला 150 वर्ष जगायचं होतं. देव मानित नव्हता तो. सगळी सत्ता होती त्याच्याकडं. सगळे मंत्री संत्री त्याचं ऐकायचे. कला योग्य उत्तुंग शिखराला आली की कलेकडं सत्ता धावत येते. सत्तेकडं कलेला धावत जावं लागत नाही. मैथिली ठाकूर नावाची एक गायिका कला योग्य विशिष्ट दर्जाला आली. भारतीय जनता पार्टीने त्या मुलीला बिहारच्या इलेक्शनमधून अलीनगरमधून विधानसभेचं तिकीट दिलं आणि ती निवडून आली. माझा सांगायचा मुद्दा एवढा आहे, कला वाढली की सत्ता कलेकडं पळत येते. कला सत्तेकडे जात नाही. फक्त त्या कलेचा कल्ला होऊ नये म्हणजे झालं. त्याच्याकडे एवढी जबरदस्त डान्सिंगची कला होती की सारी सत्ता त्याच्या पायाखाली लोटांगण घालायची. करोडो रुपयाचा मालक.
150 वर्ष जगायचं स्वप्न होतं त्याला, देवाचं नाव न घेता. देवाच्या उपकाराने आयुष्य मिळालं असं मान्य नव्हतं त्याला. मी माझ्या कर्तबगारीनं आयुष्य गाजवू शकतो, मी माझ्या आधारावर माझं जीवन, माझा देह, माझं शरीर सांभाळू शकतो. ही गुरमी होती, मगरुरी होती, पैशाचा अफाट माज होता त्याच्या अंतःकरणात. करोडो रुपये कमवलेले होते त्यानं, सगळे मंत्री संत्री त्याचं ऐकायचे, याची गुरमी होती त्याला. त्यानं काय केलं ऐका पारतळेकर, 12 डॉक्टर विकत घेतले घरी. ज्या 12 डॉक्टरांनी फक्त मायकल जॅक्सनला तपासायचं, मायकल जॅक्सनकडेच लक्ष ठेवायचं. कुठलाही आजार नाही, किडनी डोनर आजार नाही, फुफ्फुस डोनर आजार नाही, आईस डोनर, सगळे डोनर रेडी करून घेतले. जगातलं सर्वश्रेष्ठ अन्न तो खायचा, सर्वश्रेष्ठ पाणी प्यायचा. देवाच्या विरोधात जाऊन 150 वर्ष जगायचं स्वप्न होतं त्याचं, पण जगाचा मालक आहे तो. देवाच्या विरोधात 150 वर्ष जगायचं स्वप्न पाहणाऱ्या मायकल जॅक्सनचा 2009 मध्ये अवघ्या 50व्या वर्षात खेळ खलास झाला. ऑनली 50. 50व्या वर्षात त्याचा मृतदेह रोडला पडलेला होता. त्यावेळेला 12 डॉक्टर त्याचं हृदय चेक करत होते. हे कोण्या कारणामुळे बंद पडलं? हृदय सांभाळायला 12 डझन डॉक्टर तुमच्या घरी असले म्हणून तुम्ही जिवंत राहू शकत नाही. जोपर्यंत त्या हृदयावर माझ्या पांडुरंगाची सत्ता आहे तोचपर्यंत तुम्ही मी हयात, एवढं ध्यानात ठेवा. हा विश्वास तुमच्या अंतःकरणात असेल तर निवडा सर्व साधनाचे सार, भवसिंधू उतरी पार. आम्हाला जे घेऊन जाणार आहे ते दुसरं तिसरं कोणी नाही, फक्त आणि फक्त त्याचं नाम आहे. तेच एक साधन धरू. काय करेल ते साधन? अरे योगाची बरोबरी करेल. योग याग तपे केली तया नियमोपे. योगाने काय होईल? यज्ञ केल्याने भूमी प्रसन्न होईल, तिकडं वास्तव्य होईल वैकुंठात. महाराज म्हटले योगानं जे होतं ना समाधीची प्रक्रिया, आमचं नाम समाधीला होतं. लुप्तली नादी लागली समाधी, लुप्तली नादी लागली समाधी, लुप्तली नादी लागली समाधी, लुप्तली नादी लागली समाधी. उडजन नर नारी लोकारे, उडजन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव. एक सिद्ध साधक, एकच सिद्ध साधक, एक सिद्ध साधकार, एकच सिद्ध साधक. नाते अनंत कल्लोळ पवित्र झाले नामावली रे. ओ नाचती आनंद कल्लोळ पवित्र झाले नामावली रे. नाचती आनंद कल्लोळ पवित्र झाले नामावली. ओ नाचती आनंद कल्लोळ पवित्र झाले नामावली रे. हो लुप्तली नादी लागली समाधी. भजन समाधीला होतं. यज्ञ नामाची वैकुंठ गणिका केली. मुक्ताबाई म्हणतात, अहो चांगल्यानं नेलं. तू काय बाबा, नाम. यज्ञाचं फळ नामात, यागाचं फळ नामात, तपाचं फळ सगळ्यात मोठं तपश्चर्या आहे. नाम साधन ही खूप मोठी तपश्चर्या आहे. अहो काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, म्हणून तर वारकरी तपश्चर्या करत करत पंढरीला जातात. योग याग तपे केली तयानी अमुपे. योगाची बरोबरी नाम करतं, यागाची बरोबरी नाम करतं, तपाची बरोबरी नामच करतं. म्हणून सर्व साधनाचे सार, भव सिंधू उतरी पार. अहो पण एवढं सगळं नामाचा महिमा ऐकल्यावर असं वाटतं लयच कठीण असेल राव ते नाम. कठीण बिठीण आहे हो महाराज म्हटले, एकदम सोपं. तुका म्हणे जप, 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 तुका म्हणे जप. मंत्र त्रियाक्षरी सोपा, मंत्र त्रियाक्षरी
सार सर्व साधनाचे सार साधनाचे ओ साधनाचे सार साधनाचे श्री सोपा सर्व सार भव सिंधू उतरी पार. तुकोबारे म्हटले अत्यंत सोपा आहे, सरळ आहे आणि तुम्ही त्याचा जप करा, तेच तुम्हाला पहिलं तीराला नेणार आहे. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. जवळजवळ 11 वाजलेले आहेत आणि वेळेची मर्यादा पहिल्या दिवशी आपण पाळली पाहिजे. खूप समाज कीर्तनाला आहे. हे चित्र बघून निखिलजींच्या कॅमेऱ्यातील चित्र सारं कैद आहे, कान्याकोपऱ्यातला माणूस कैद आहे. पण काय आनंद आहे हा बघा. असं वाटतंय जागराचं कीर्तन आहे की नाही गुरुजी. खूप दैदिप्यमान सोहळा आहे. तुम्ही सगळे पांडुरंगावर प्रेम करताय. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, तुमचं प्रेम बाबो देवावा असंच राहू, ती वृद्धिंगत होत राहू, वाढत राहू. परमेश्वराची अपूर्व अपाट अशी कृपा तुम्हाला अनुभवायला मिळो. निर्व्याज निर्विवाद निस्पृह प्रेम करा. एक दिवस परमात्मा आपल्यावरती 100% कृपा करतो. देवाकरता घातलेलं पाऊल व्हायला जात नाही. पारतडी दैवलीकर कधी जात नाही. कोणाचं गेलं नाही आपल्या परंपरेत तरी तुमचं कसं जाईल. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी. देवाकरता पाऊल घाला. संकट काळात परमात्मा हजारो पावलं घालेल आपल्याकरता. अरे मोठ्या मोठ्यांकरता घातले आणि सगळ्यात बलवान साधन नाम आहे. मी तुम्हाला एक चरित्र सांगता राहिलो आणि पुढं आलो. तुम्हाला फक्त आठवणीत आणून देतो चरित्राची, त्या भजनाची ताकद काय आहे. कोणी कोणी अनुभवली. दाह होतोय, दाह, गरमीनं अंग फणफणतंय, गरमी मला आता स्नान केलं पाहिजे म्हणून एक रस्त्यानं विहीर पाहिली कोणी, रामेश्वर शास्त्रींनी. आणि विहीर पाहून त्या विहिरीत उडी घ्यायचं ठरवलं. तिथं 2-4 शिष्य उभे होते. ते म्हटले उडी घेऊ नका हो, ते काय आंघोळीचं पाणी नाही, अनगडशा बाबांची ती विहीर आहे, त्यांच्यात ते प्यायचं पाणी आहे, ओणी का तीर्थ आहे. रामेश्वर शास्त्री ते म्हटले मला थांबवता. त्यांनी त्या शिष्यांना जुमानलं नाही, न जुमानता उडी घातली, पोहायला लागले. अनगडशा फकीराला सांगायला गेल्यावर तुमच्या प्यायच्या पाण्याच्या विहिरीत उडी घातली, असं नाव सांगू नाही हो. त्यांनी तिथून शाप दिला, ऐसे ही डुबते रहो. काय झालं महाराज, रामेश्वर बाबा बाहेर निघाले, अंगाची लाई व्हायची, आग सुटली शरीराची. ते बाहेर निघाले की आग सुटायची, पुन्हा पाण्यात जायची, बाहेर निघाली की आग सुटायची, पाण्यात जायची. अरे मग पाण्यातच राहायचं का आता. गळती धरली त्यांच्यावर त्यांच्या शिष्यांनी. काय करावं, सतत पाण्याची धार, सतत पाण्याची धार, पाण्याशिवाय ते जगूच शकत नव्हते. काय करावं, ते आळंदीला आले, ज्ञानोबारांकडे आले आणि माऊलीनं सांगितलं, माऊली अहो आम्हाला जरा शरीराला दाह सुटला, आमचा दाह शांत करा. ज्ञानोबारांनी सांगितलं, आता आळंदीचं कोर्ट मी बंद केलेलं आहे, तुम्ही देहूच्या कोर्टात जा, तिथं तुकोबारे नावाचे संत आहे, तुमचा दाह ते बंद करतील, कमी करतील. बघा बघा, ज्याचा जन्मभर विरोध केला त्याच्याजवळ जायची वेळ आली. पण आता नाईलाज आहे, दाह कमी होत नाही. शिष्यांना पाठवलं, जा बाबा पुढं जरा, ते तुकाराम महाराज कुठे जरा पहा, त्यांच्याकडे आपण जाऊ. शिष्य शोधत गेले. तुकोबारांना आधीच निरोप आलेला होता माऊलींचा. तुकोबारांनी एक अभंग लिहून ठेवला. हो, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. अभंग लिहून ठेवला आणि नुसता त्यांचा शिष्य आला अनगडशा फकीरान, त्या रामेश्वर शास्त्रींचा. सांगितलं, हे घ्या, द्या तुमच्या गुरुला, याचंच काम आहे, काही इकडं आणायची गरज नाही. असं त्यांनी तो कागद नेला आणि रामेश्वरबांच्या हातात दिला. तुकाराम महाराजांकडे गेलो होतो म्हणे, व त्यांनी हे दिलं. हे काय, अभंग आहे म्हणे, वाचा एवढा. जसा जसा अभंग म्हणत गेले, आश्चर्य वाटेल तुम्हाला, एक एक चरण म्हणत जायचे, तसा अंगाचा दाह कमी होत जायचा. पूर्ण अभंग म्हटला, दाह शांत झाला. हे माहीत पडलं त्या अनगडशा फकीराला, मी दिलेला शाप, कोई तो भी तुकाराम संत नाम के कोई महान भगवत भक्त है, उन्होंने मेरा शाप उतार दिया. माहिती पडलं, अहंकारानं पेटलेला तो माणूस अनगडशा फकीर देहूत आला, तुकोबारांच्या घरापर्यंत आला. त्याला वरदान होतं, त्याचा कटोरा कोणी भरू शकलेलं नव्हतं. त्यानं तुकोबारांच्या दारात आवाज दिला, कटोऱ्यात दान वाढा. जिजाबाईने आवाज ऐकला, ऐकून दुर्लक्ष केलं. पण तुकोबारांच्या कन्येने भागीरथीने तो आवाज ऐकला. त्या स्वतः गेल्या पिठाच्या डब्याजवळ, मूठ भरली, ओंजळ भरली पिठानं
आणि घेऊन जायला निघाल्या. स्वयंपाक करता करता जिजाबाई पळत आल्या. हात धरला. काय बापासारखी उदार झाली. चाल माग. ओढून आणलं पोरीला. डबा उघडला आणि त्या हातातली पीठ ती कणिक सगळी त्या डब्यात घातली. आता छोटेशा हात भागीरथींचे. हाताला चिकटलेली ते पीठ, चिकटलेलं थोडं पीठ होतं. रडत रडत भागीरथी बाहेर आल्या. हसायला लागले तो अनगडशा फकीर. कुछ नहीं है तुम्हारे घर में, इतने से क्या होगा. त्याला वरदान होतं, त्याचा कटोराच कोणी भरू शकत नव्हतं. ती भागीरथी मैया पुढे आली आणि हाताला चिकटलेलं पीठ फक्त त्या अनगडशा फकीराच्या कटोऱ्यात झटकलं. ओ पाहता काय मुंबईकर, तो कटोराही भरला. इतकं पीठ व्हायला लागलं कटोऱ्यातून की तो अनगडशा फकीर बोचला त्या पिठात. अरे बापरे. त्यानं ते मुंडकं बाहेर काढलं. त्याचा एकच जप, धन्य तुकोबाराय, धन्य तुकोबाराय, धन्य तुकोबाराय, धन्य तुकोबाराय. त्या भागीरथी म्हणत, महाराज मी तुकाराम महाराज नाही, त्यांची पोरगी. अरे बाप रे, अगर बच्ची में इतनी ताकत है तो वो महात्मा कितना बलवान होगा. कहा है वो भला महात्मा. डोंगरावर होते तुकोबाराय. भंडाऱ्यावर चढत गेले अनगडशा फकीर. साष्टांग दंडवत घातलं. तुकोबारायांनी त्यांना उचलून घेतलं. महाराज अहो कटोरा कोणी भरला नाही, 10 आमचा शाप कोणी शांत केला नाही. माझ्याकडं अनेक रिद्ध्या सिद्ध्या आहे, पण इतकी ख्याती मला जमली नाही. हे तुम्ही नेमकं कोण्या रिद्धी सिद्धीच्या द्वारावर केलं. महाराजांनी त्यांना सांगितलं, काहीच नाही. सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. आमच्याजवळ एकच साधन आहे. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठल नावाचं साधन आहे. अत्यंत तुका म्हणे सोपे आहे सर्वाभुनी. खूप सोपं आहे, सुलभ आहे. तुम्ही म्हणत राहा, तुमचंही भलं होईल. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. आपल्यावर त्याची कृपा राहो अशी प्रार्थना करूया आणि माझ्या सेवेला विराम देऊया. खूप सारे धन्यवाद देतो. विकासदादा बेलूकरांनी गोड नियोजन कार्यक्रमाचं केलं. गुरुदादा आहेत, त्यांचे सगळे सहकारी आहेत. मृदंग साथीला आदरणीय सुखद महाराज आहेत. गोड ज्यांची कीर्तनाची आरंभी चाल झाली असे आदरणीय संगीत अलंकार रोहिदाजी महाराज मते आहेत. महाराजांच्या सोबत आदरणीय संगीत अलंकार रोहिदाजी आबा जगदाळे आहेत. उजव्या हाताला हरिभक्त परायण आदरणीय संगीत अलंकार प्रकाशजी गुरुजी कातकडे आहेत. आणि आदरणीय संगीत अलंकार सदानंदजी महाराज कडुळे आदी करून सगळीच महाराज मंडळी या सगळ्यांप्रती करुणा प्रेमभावना धन्यता व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. एकदम मोठ्याने वेठो म्हणतो ना मुंगळा झाला तरी चालेल, पिंगळा होईल. माझा अजूनही तो मागच्या वर्षीचा पिंगळा ध्यानात आहे. तेव्हा बॅनर नव्हतं, इथं सारी माणसं नाचत होती. मी ते शूटिंग मध्ये पाहिलं, म्हटलं बापरे संख्या बरीच होती आपल्या माग. सगळे तरुण आले. वा, खूप धन्यवाद तुम्हाला. संकट काळामध्ये देव येतो, तुम्ही देवा करता येत राहा. तो तुमच्याकरता धावून येईल. कसा आहे तो. आता सध्या एक ट्रेंडिंगला असलेलं भजन आहे, पण त्याचा अर्थ लोक असा काढतात, खाटूश्यामजीला गेलो तेव्हाच दुःख जातं. अर्थ तसा नाही त्याचा. अरे पांडुरंगाला जा, आळंदीला जा, पंढरपूरला जा, देवच दुःख नाहीसं करतो असा त्याचा भाव आहे. त्याचा भाव बघा किती सुंदर आहे. तूफानों ने घेर लिया मुझे राग नजर नावे. तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा राहों में बाबा, भटक रहा राहों में बाबा. पार लगावो ना 3 बाण के दारी, 3 बाण चलावो ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना. खूप भाव सुंदर आहे त्याचा, आहे का. दोघे भाग टाळ वाजवा. सुंदर भाव आहे. किसको रिश्ते गिनवाऊं, किसे जात दिखाऊं मैं. क्या क्या जख्म दिए जग ने, किसे घात दिखाऊं मैं.
कुछ पूछे श्याम हमारा हाय राम बिन कुछ पूछे श्याम हमारा कष्ट मिटावो ना तीन बान के दारी तीनों बान चलावो ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना तीन बान के दारी तीनों बान चलावो ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना अनजानी इस नगरी में सब अनजाने लगते हैं हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं अनजानी हो अनजानी इस नगरी में सब अनजाने लगते हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं बहता ना कोसे बाबा आए राम बहता ना कोसे बाबा नीर तमावो ना तीन बान के दारी तीनों बान चलावो ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना तीन बान के दारी तीनों बान चलावो ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना हारे के सहारे हारे के सहारे हारे के सहारे बाबा हारे रावो ना तीन बान के दारी तीनों बान चलावो ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना प्यारे जल्दी आओ ना श्याम जल्दी आओ ना श्याम आजा. संकट काळात भगवंतच मदतीला धावून येतो हे सूत्राबाधित कायम ध्यानात ठेवा जर हे ध्यानात ठेवलं नाही तर परिणाम बघा काय परिणाम हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही आलं, तरी दुसरं येईल, हे जरी नाही आलं. टाळ टाळ टाळी सरते शेवटी बा टाळ बांधून येईल सरते शेवटी बा टाळ बांधून येईल सरती शेवटी बा, काळ बांधून नेईल. सरती शेवटी बा, काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल
अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी सगळे म्हणा एकदा सगळे बसलेले मी पुढे म्हणतो तुम्ही मागं म्हणा हे माझ्या इथं 4 आवाजाची वेगळी वेगळी लपक आहे का एकच शब्द आहे माझ्या पण लकप आहे का माझ्या माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी और फिरवितो डुगो ऐका डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका महिला मंडळी पुरुष मंडळी सर्वांचा धन्यवाद निखिल दादा दाखवा सगळं पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले 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 खा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले 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 खा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले 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 खा पिंगळा 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 महाद्वारी पिंगळा 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 एकदा माझ्या भावंडांकरता जोरदार टाळी वाजवा अरे हे टाळी नाही हा या साधकांवर तुमचा असलेला आशीर्वाद आहे खूप धन्यवाद हे भजन आहे ज्ञानोबा आहे तुकोबारांचं आनंद गदगद गदगद आतून नाचवतं माणसाला इथं सगळे माणसं आतून नाचत होते तुम्ही रोज नाचा पण घरी आपला दरवाजा बंद करायचा आणि धनाधन नाचायचं भांडे पाडू नका घरातले म्हणजे झालं ताला स्वरात नाचा माझी विनंती आहे रोज नाचा गा हॅपी राहा फार दिवस चांगले नाही इथं किती नीट वागा 40% समाज तुमच्या कायम विरोधात आहे ध्यानात ठेवा लोळ घेऊ नका जगाचा उत्तम कपडे उत्तम गाडी उत्तम सोनं नाणं घर दारं गाडी बंगला शेती सगळं उत्तम 40% त्यांचं काम करू द्या 60% लोक तुम्हाला जीव लावून इतकं प्रेम करता काय त्या 40%च्या नादी लागतात मस्तीत राहा तरुणांनो फक्त एक विनंती आहे तुम्हाला त्या मस्तीला धक्का लागू नये त्या आनंदाला कोणाचा धक्का लागू नये एवढं जर तुम्हाला वाटत असेल तर चोरी जरी मांस मदिरा सट्टा पत्ता जुगाराच्या लांबरा पांडुरंगाच्या चरणावर नितांत श्रद्धा ठेवा ज्ञानोबा तुकोबारांची मायबाप मानून सेवा करा अरे केसाला सुद्धा तुमच्या धक्का लागणार नाही विशाल महाराज खोलेंची वाक्य ध्यानात ठेवा माझ्या अनुभव आहे माझ्या जीवनातला मी सामान्य कुटुंबातला पोरगा आहे माझी आई म्हणे तू कधी जिल्ह्याच्या बाहेर जाशील बाळा मला पाहता भेटेल का तुला टीव्हीवर कधी पाहायला मिळेल का अरे आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे सामान्य कुटुंबातली माझ्या आईनं ज्या वेळेला मला दुबईला जाताना पाहिलं भारावून गेलो होतो भारावून दुबईला अरेबियन राष्ट्रात कीर्तन करून आलो 7,500 लोक गेले होते हिंदुस्थानातून आज एक सोहळा झाला अयोध्येला मोदीजींच्या उपस्थितीत आज 1 वर्ष 9 महिने झाले राम मंदिराची पायाभरणी काम होऊन पूर्ण आज ते कळसाला गेलं पूर्णतेला झालं आज त्यांच्या हातून ध्वज लागला
पण रामललाची स्थापना 22 जानेवारीला झाली. आज त्याला 1 वर्ष 9 महिने झाले. 7,500 लोक होते. मी सामान्य कुटुंबातला पोरगा. मला ज्या वेळेला अयोध्येची पत्रिका आली श्रीराम मंदिर ट्रस्टकडून, माझी आई डोळ्याला लावत होती. माझी आई म्हणे, बाळा हे आपल्या आयुष्यातलं मिळालेलं सगळ्यात मोठं फळ आहे. वारकरी संप्रदाय सामान्य नाही. लोक म्हणतात हे धोत्रावाले लोक चंद्रावर चालले नाही धोत्रा रे, इकडे ये मित्रा, तुला याची ताकद कळेल. आम्हाला काही जगात किंमत नसेल रे, पण आम्ही जो पोशाख घालतो त्याला जगात खूप किंमत आहे. आणि आमचं भाग्य येते की त्या किमतीस आम्ही पात्र झालो. ज्ञानोबा आहे तुकोबारांच्या कृपेनं. येणाऱ्या काळात लंडनला कीर्तनाला जातोय, फिरायला नाही. लंडनला ज्यांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं, आपण पैशाने राज्य करू शकत नाही त्या लोकांवर, पण भजनाचं राज्य, विठोबाचे राज्य, आम्हा नित्य दिवाळी, ही ताकद मात्र वारकरी संप्रदायाची लंडनमध्ये आपण 100% दाखवू शकतो. ती संधी आहे. मला आनंद वाटला गुरुजी, 30 डिसेंबरला मोदीजींच्या आईचं पुण्यतिथी येणाऱ्या 30 डिसेंबरला. मला ज्या वेळेला केंद्रीय आपलं महिला आयोगाकडून फोन झाला, आमचे ते जरकर डॉक्टरांचा फोन झाला, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की मोदीजींच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त कर्तबगार मातांचा सन्मान करायचा आहे. त्यामध्ये महेंद्रसिंग धोनीची आई आहे, गुलाबोदेवी रामदेव बाबांची आई आहे, माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आई आहे, योगी आदित्यनाथांची आई आहे, अशा अनेक, सुनीता विल्यमची आई आहे, अशा अनेक महिला आहेत.